वेलकम फ्रेंड्स. तर आजचा केक आपण ओव्हनमध्ये किंवा कढईमध्ये न बनवता डायरेक्ट पॅनमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 कप मैदा, अर्धा कप साखर, 1/3 कप मिल्क पावडर, एक मोठा चमचा असतो ना तो भरून आपली कॉर्नस्टार्च घेतलेला आहे आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि सर्वात छोटा चमचा जो आहे त्यात मी बेकिंग सोडा घेतलेला आहे, जो आपला खाण्याचा सोडा असतो तोच. तर एक बाउलमध्ये एक चाळणी ठेवलेली आहे मी आणि त्यात आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर मैदा, साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी जास्त किंवा कमी केली तरी चालेल, त्याने काही फरक पडत नाही. आणि तुम्ही इथे मिल्क पावडर आणि कॉर्नस्टार्च जर तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता, नाही घातला तरी टेस्ट छानच येते केकची. माझ्याकडे होता म्हणून मी ॲड केलेला आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व एकजीव होईल आणि आपला केक व्यवस्थित असा छान स्पॉन्जी तयार होईल. तर ही व्हिडिओ मी एक छान व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे तुमच्यासोबत. मी याआधी व्हिडिओ बनवलेला आहे केक प्रीमिक्सवर, तर तो तुम्ही बघून केक प्रीमिक्स तयार करून ठेवू शकता. तर इथे मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. इथे मी रसमलाई फ्लेवरचा केक बनवणार आहे, त्यासाठी मी दूधचा वापर करत आहे. जर तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल, त्याने काही फरक पडत नाही. आणि मी व्हॅनिला इसेन्स का घातला, माझ्याकडे होता रसमलाई इसेन्स, पण जर व्हॅनिला इसेन्स घातला तर आपला केक छान लागतो, कारण आपण क्रीममध्ये वगैरे बटरस्कॉच फ्लेवर वापरणारच आहोत. तर इथे मी 30 ते 40 ml ऑइल घेतलेले आहे, जे अनफ्लेवर्ड आहे. तुम्ही साजूक तूप वापरले मेल्ट करून तरी चालेल किंवा बटरही वापरू शकता. तर हे सर्व एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याचं बघा, तुम्हाला थोडं दूध कमी किंवा जास्त लागू शकतं. तर आपलं जे तयार झालेलं मिश्रण आहे ते चमच्याने सारखं खाली पडतं आहे का ते चेक करून घ्यायचं. त्याची कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची. आता पॅनवर मी थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यावर मैदा डस्ट केलेला आहे, म्हणजे आपला केक खाली असाही तो नाही चिकटत, पण थोडा कमी जळेल मग खाली केक आपण ते लावलं तर कुरकुरीत होतो छान. तर इथे मी पॅनमध्ये डायरेक्ट ते सर्व बॅटर ओतलेलं आहे आणि त्यावर मी लीड ठेवत आहे. तर लीडला आपल्या असं होल असतं ना, त्याला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे कागदाच्या किंवा कोणत्याही टूथपिक वगैरेच्या साहाय्याने. तर आपला केक बघा किती छान असा 5 मिनटातच फुलून आलेला आहे वरती. याला अजून 5 ते 10 मिनटं लागतील. 15 मिनटात आपला केक पूर्ण रेडी होतो, अजिबात वेळ लागत नाही याला. तर आपला केक अगदी रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला चेक करून घेऊया की पूर्ण व्यवस्थित आतपर्यंत शिजलेला आहे की नाही. तर त्यासाठी सुरी किंवा टूथपिकच्या साहाय्याने आपण ते चेक करू शकतो अशाप्रमाणे. तर आपली सुरी क्लिअर निघाली आहे, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे. याला थोडं थंड होऊ द्यायचा, म्हणजे तो कडेने आपोआप सुटेल आणि त्याला आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तो दोघी साईडने व्यवस्थित थंड होईल आणि आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, जर माझं एक्सप्लेन करण्याचं पद्धत तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच अजून पुढे नवनवीन व्हिडिओज येणार आहे आणि मी आधी खूप सारे रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर तेही तुम्ही नक्की बघा. तर इथे मी आपला केक पूर्ण थंड झालेला आहे. तर एका अशा कटरच्या साहाय्याने मला हव्या असलेल्या आकारात त्याला काढून घेत आहे. तर मला छोट्या साईजचाच केक बनवायचा होता तुम्हाला दाखवण्यासाठी. तर मी इथे सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित असे त्याचे गोल काढून घेणार आहे आणि 1/3 गोल हे जे आजूबाजूच्या कडा उरलेल्या आहेत आपल्या, त्यांनाच असं जोडून छान त्यांचाही एक गोल असा आकार आपण करून घेणार आहोत. तर केक आपण जेव्हा पूर्ण हे करू प्रोसेस तेव्हा आपोआप छान होईल तयार. तर हे साईडला ठेवून आता मी क्रीम इथे विप्ट करून घेतलेली आहे. हे मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं कशी विप्ट करायची. तर ह्या व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर व्हाल म्हणून मी स्किप केलेली आहे. तर आता आपल्याला थोडी क्रीम
खाली ट्रेला लावून त्याच्यावर केक चिटकवायचा आहे. आणि इथे मी पाण्याऐवजी दुधाचा वापर करत आहे केक मॉइश्चर होण्यासाठी. तर मी इथे क्रीम आणि त्यावर बटरस्कॉच आपलं हे असतं ना क्रश ते घालत आहे. तर व्यवस्थित असं मी सर्व लेयर डेकोरेट करून घेणार आहे. तर पुढचा व्हिडिओ म्युझिकसोबत असेल, कारण त्यात बोलण्यासारखं काही नाही. डेकोरेशन तुम्ही बघूच शकता कसं केलेलं आहे. तर इथे मी 2 बाउलमध्ये थोडी थोडी क्रीम कलर आपला त्याच्यासाठी मिक्स करण्यासाठी काढून घेतलेली आहे. एक ग्रीन कलर आणि माझ्याकडे ऑरेंज कलर नव्हता, तर घाबरायची काही गरज नाही. तुमच्याकडे रेड आणि येल्लो असेल त्याला मिक्स करून तुम्ही ऑरेंज कलर घरीच तयार करू शकता. तर मीही तेच केलेलं आहे. तर बघा, छान असा आपला ऑरेंज कलर अगदी काही सेकंदातच तयार झालेला आहे. सर्व कलर्स मी असं पायपिंग बॅगमध्ये भरून त्याच्याने आता केक डेकोरेट करणार आहे. सर्वात खाली हिरवा कलर आणि त्यावर पांढरी व्हिपिंग क्रीम, त्यात मी कलर ॲड केलेला नाही कारण ती व्हाईटच असते. आणि त्यावर मी केशरी कलर घातलेला आहे. आता हे सर्व आपल्याला स्पॅच्युला असतो ना आपला हे करायचा, किंवा तुम्ही एक हार्ड शीट घेतली त्याच्याने छान असं हलवत नाही, व्यवस्थित असं क्लीन आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याला छान दिसतं ते. आता वरच्या साईडला पण मी ग्रीन आणि ऑरेंज कलर स्प्रेड करून घेणार आहे. आणि मी माझ्याकडे ब्ल्यू कलर नव्हता, त्यामुळे माझ्याकडे कप केकचं जे वाटी असते, आपलं रॅपर असतं ना, त्याच्याने मी गोल काढून घेतलेला आहे ब्ल्यू कलरचा, आणि तो यात मी चक्राच्या जागी ठेवणार आहे. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा. हा बघा, हा मी गोल काढून घेतलेला आहे आणि तो मी मधल्या साईडला ठेवलेला आहे. तर ही प्लेन डिझाईन मला सुरुवातीला आवडली नाही, त्यामुळे मी नंतर ती चेंज केलेली आहे. तर पुढे बघा मी कशा प्रकारे तिला चेंज केलेलं आहे. तर मी ज्या साईडची क्रीम ज्या कलरची आहे त्याच कलरने त्याला कॉर्नरला असं छान अशी बॉर्डर दिलेली आहे. तर तुम्ही तुमचा केक तयार करताना त्याला बॉर्डर नक्की द्या, त्याने केक अजून छान दिसतो. आणि तुमच्याकडे जर काही डेकोरेशन्स असतील तेही तुम्ही लावू शकता. माझ्याकडे होते पण ह्या केकवर मॅच होणारे नव्हते, म्हणून मी नाही लावले. तर हा केक मी तयार केला, पण मला पूर्ण शांती मिळत नव्हती, त्यामुळे मी याला अजून पुढे डेकोरेट केलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे मुलांनी सांगितलं की याच्यावर अशी डिझाईन कर मम्मी, म्हणून मी तशी डिझाईन केलेली आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली, या केकचा व्हिडिओ रेसिपी आवडली की नाही ते नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.